बहुजन समता पार्टीची चिंतन बैठक. कोल्हापूर येथे बहुजन समता पार्टीच्या स्थापना दिन व दशकपूर्तीनिमित्त चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बहुजन समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. चिंतन बैठकीचे उद्घाटन दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राध्यापक पुष्पलता सकटे यांच्या हस्ते झालं. यावेळी उपस्थितांचं स्वागत जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी केलं. कार्यक्रमास अनिल म्हमाणे, वसंतराव सकट, अजितदादा भोरे, प्रकाश वायदंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास बाळासाहेब रणदिवे, रामभाऊ दाभाडे सातारा, मान्य पांडुरंग खिलारे सोलापूर, शिवाजी बुलाखे अहमदनगर, सूरज कांबळे, मार्तंड वाघमारे, रमेश चौगुले, संजय चौगुले, अनिल कांबळे, सुनील घाटगे, सुहास घाटगे, अजय कांबळे, वैभव कांबळे, प्रवीण वाघमारे, बबनराव आवळे, जोसेफ भोरे, अभिजित भोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आगामी लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने.